MI किंवा मायोकार्डियल इन्फ्रॅक्ट, हार्ट अटॅक हा फक्त वयवर्ष 50 नंतर येतो वगैरे असं नाही आहे. व्याधी कधी होतो हे जर मी समजून घेतलं, आजार कधी होतो, आजार धातू क्षयानंतर होतो. दिस इज माय स्टेटमेंट. लक्षात ठेवा, महत्त्वाचं वाक्य आहे. अजीर्ण 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 अजीर्ण, धातुक्षय, ज्वर. रोज समोसा खाल्ल्याने ताप येतो का? नाही येत. जेव्हा धातुक्षय होतो 1.5 महिन्यानंतर, पोहे खाता 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 नंतर मुतखडा होतो, दॅट इज धातुक्षय. सो व्हॉट इज MI? मायोकार्डियल इन्फ्रॅक्ट, रक्तपित्त, विधात्याश शोणितम, रक्तवाहिनी फुटली. पार्थिव तत्व रक्तवाहिनीच्या ठिकाणचं कमी झाल्या कारणानं ड्यू टू प्रेशर फॅक्टर द्रवगुणाचा इन्फ्रॅक्ट. हाव? धातुक्षय. कारण पृथ्वी प्रधान जल इक्वल टू शुक्र, जलप्रधान पृथ्वी इक्वल टू दोष प्रकोप. आणि त्या कारणानं इन्फ्रॅक्ट का झाला? ॲट द एज ऑफ 15 आलूबोंडा, कुरकुरे, मॅगी, 7 दिवस 7 प्रकारचा आहार, नो एक्झरसाइज, नो ग्राउंड्स ॲट ऑल, 750 स्क्वेअर फीटचा फ्लॅट, खाली उतरलं की पप्पा तयार आहे स्कूटी घेऊन, आणायला मम्मी तयार आहे स्कूटी घेऊन. कोणाच्या नादी लागेल, बाहेर जाऊ द्यायचं नाही. कारण यांना माहीतच नाही की 2 शिव्या पण त्या पोरांनी शिकल्या पाहिजेत. दॅट इज कटुरस, लोणचं. म्हणजे यांना जखमा जरी झाल्या, म्हणजे कोणी आघात जरी यांच्यावरती केला तरी हे पेढा लावणार, पेढा. जाऊ दे, काय होत नसते, गाढव लोकांच्या नादी नाही लागायचं, बाहेर नाही जाऊ द्यायचं. पुणेरी भाषा, मारीन ह. पुन्हा नाही, मी ना मारीन बघ. सो या पिढीमध्ये अशा पद्धतीच्या जिथं लिमिटेशन सगळ्याच बाबतींमध्ये आहेत, स्वेदावरोध आहे, मेदोवह स्तुतदृष्टी आहे, अँड ओबेसिटी इज देअर, कॉन्स्टिपेशन इज देअर, ॲनल स्ट्रिक्चर इज देअर, प्रतिशाय अवरोधात्मक आहे, चष्मा लावून चौथीचं पोरग. मग अशा सगळ्या कंडिशन्समध्ये अस्थिचं, मज्जेचं, शुक्राचं पोषण कुठे आहे? नाव थिंक अबाउट दॅट वेगस कॉन्स्टिपेटेड इंटेस्टाईन. थोडंसं 15 ऑगस्टला ग्राउंडवर उतरलं पोरग, रॅली, पळालं 15-20 फूट, आला घाम, पडलं चक्कर येऊन, जाईपर्यंत समजलं की पप्प्या गेला. आता इथे जर चित्र मी समजून घेतलं तर इथे धातुक्षय. कारण अस्थिमज्जा शुक्राचं पोषण न होता स्त्रोतरोधात्मक मेदवृद्धी झाल्या कारणानं रक्तमेदापासून, खरपाकापासून बनलेल्या रक्तवाहिन्या, आर्थरोस्क्लेरोसिस ज्याला आपण म्हणतो, धमनी काठिन्य, त्याच्यामध्ये गेल्या अँड देर इज इन्फ्रॅक्ट. इन ओल्ड एज पर्सन्स अल्सो, व्हाय देर इज अ धातुक्षय, सॉरी MI. धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या परिभाषेमध्ये 25-25चा टप्पा असताना
कुठलाच एक्झरसाइज आणि कुठलंच हेल्दी डाएट नसताना, मेनोपॉजल झालेला असताना, शुक्रक्षय नावाची गोष्ट, गर्भाशयाच्या रिटायरमेंट नंतरचा व्यवहार, अँड देन यमाय. कारण शुक्राचं काम पहिलं जरी प्रजोत्पत्ती असलं तरी नंतरचं काय, धीधृती स्मृती मेधा कांती बल वर्ण उपचय. उपचय कशाचा, व्हायटल ऑर्गन्सचा, ब्रेन, हार्ट, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन. पेशीनं पेशीचं पोषण शुक्र धातू करतो. आणि 60व्या वर्षी आपल्या दिव्यातच तेल नाही, बरोबर की नाही. तर त्यावेळेस जर का समजा अशा पद्धतीचं कृत्य तुमच्याकडनं झालं तर नेक्स्ट डेला यमाय बसतो. आपल्याला उगीच वाटते डायबिटीज डिटेक्ट झाला. असा कसा डायबिटीज डिटेक्ट झाला, व्याधी कधी उत्पन्न होतो, धातू क्षयानंतर. टॉपिक इज ओव्हर. फॅटी लिव्हर काय, धातुक्षय. किडनी स्टोन काय, धातुक्षय. तो आत्मा बोलतो की मला रक्त भेटत नाहीये, मला शुक्र स्निग्धता भेटत नाहीये, दॅट इज धातुक्षय. आणि म्हणून यमाय नावाचा मुद्दा जो तुम्हाला वाटतो की या वयात झालाय, त्या वय मॅटर करत नाही. जसं मी म्हटलं की तरुणाईची डेफिनेशन वेगळी आहे. हु इज तरुण, जो उत्साही आहे, उल्हासी आहे, जो पळतोय, जो न थकता काम करतोय, चॅन्टिंग आहे, तो तरुण आहे. मोबाईल घेऊन सट झोपून राहणारा, मम्मी पाणी आण म्हणणारा म्हातारा आहे. कारण जागेवर कोण मागतं, म्हातारा मागतं, तरुण माणूस थोडी मागतो. त्यामुळे डेफिनेशन समजून घेत असताना तुम्ही असं संकुचित बुद्धीनं समजून घेऊ नका. अरे रे रे 16व्या वर्षी अटॅक, वयाचा काय संबंध. आणि त्यामुळे जे काही ट्रॅजेडीज मांडल्या जातात त्या कॉन्टेक्स्टमध्ये, म्हणजे अर्थ लावून आहे की नाही, तर त्या तशा नसतात. तुम्हाला प्रत्येक वेळी मी जसं म्हटलं की डोळे बंद असताना कानानं बघता आलं पाहिजे, आणि कानं बंद असताना डोळे उघडे जर असतील तर ते ऐकता पण आलं पाहिजे. दॅट इज होल अँड कम्प्लीट. म्हणजे ते समजून घेणं म्हणतात त्याला. सो अशा पद्धतीने यमाय बघा मग आता, म्हणजे समजेल की कोणाला